काय आपण अनुभवलं? प्रफुल्लभाई, आम्ही कधी दिल्लीमध्ये आलोच नाही. साहेब होते, तुम्ही होते, दिल्लीचं सगळं तुम्ही त्या ठिकाणी पाहत होता. या गोष्टीचा भुजबळ साहेब आपल्याला अभिमान वाटतोय. ज्या वेळेला परवा आपण सेंट्रल हॉलमध्ये होतो, तुम्ही पण होतात, मी पण होतो, प्रफुल्लभाई पण होते, इंडियाचे सगळे घटक पक्ष सेंट्रल हॉल, ज्याला आता संविधान सदन म्हणून आता त्या ठिकाणी नाव दिलं गेलेलं आहे, त्या सेंट्रल हॉलमध्ये व्यासपीठावरती माननीय पंतप्रधान महोदय होते, त्यांच्या उजव्या बाजूला चंद्रबाबू होते, त्याच्या पुढे नितीश कुमारजी होते, त्यांच्या उजव्या बाजूला राजनाथ सिंगजी होते, अमित भाई होते, आणि त्यांच्या बाजूला तुमचे आणि माझे नेते अजितदादा बसलेले होते उभ्या देशाने त्या ठिकाणी. आज संसद रत्न असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप काही किंमत देत नाही. कदाचित परवाचं दृश्य त्यांना बघवलं नसेल की आपला दादा पहिल्या रांगेत बसलाय, याची पोटदुखी असेल म्हणून त्यांना तसं वाटत असेल. काल सुद्धा शपथविधीला वेगवेगळ्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आले होते, पंतप्रधान आले होते, त्यांचे प्रमुख आलेले होते, आम्ही गेलो होतो सगळेजण. दादा मुख्यमंत्री महोदय एका दुसऱ्या लाईनमध्ये होते. मला प्रफुल्लभाईंचा फोन आला की पियुष गोयल शोधत आहेत दादांना, त्यांना पहिल्या लाईनमध्ये बसवायचं आहे. हे मी का सांगतोय? कोणीतरी असं म्हटलं आहे की दिल्लीमध्ये तसं नाही आहे, दिल्लीमध्ये लाचारी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही. दिल्लीमध्ये सन्मान आपल्या नेतृत्वाचा किती मोठा आहे हे उभ्या देशाने काल त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मला आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे. महायुतीचे उमेदवार ठरत असताना 4 जागा आपल्याला मिळाल्या. आघाडीचं राजकारण ज्याला निवडणूक पूर्व ठरत असतं त्यावेळेला प्रत्यक्षात कोणा पक्षाच्या जागा किती आहेत हे त्या ठिकाणी समीकरण होत असतं. 2019 सालचे विधान लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 4 जागा मिळाल्या, काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, एमआयएमला 1 जागा मिळाली. 42 जागांच्या वरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्या ठिकाणी निवडून आला. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यावेळेला बसत आलो त्यावेळेला तितक्या जागा सिटिंग त्या ठिकाणी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून म्हणाल तर एकच जागा सिटिंग आपली होती, ती रायगडची, आजही तेवढीच आहे. म्हणजे 100% यश मिळालं. बाकी जागा आपल्या नव्हत्याच. बारामती का आपल्यासोबत नव्हतं आलेलं, शिरूर सुद्धा आपल्यासोबत नव्हतं आलेलं, सातारा सुद्धा का आपल्यासोबत त्या ठिकाणी नव्हतं आलेलं. म्हणजे जागा वाटपायच्या चर्चेमध्ये जर का प्रफुल्लभाई खरं बोलायचं झालं, आपण एकच जागा, तरी आपण काय 4 जागांच्या वरती नाही राहिलो बाबा. मैं जो बोल रहा हूं, आई एम सिद्धांतिक बोल रहा हूं. आणि आज ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, परभणीची जागा आपल्याला देण्यात आली, पण नंतर असं ठरलं की संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाज खूप मोठा आहे, ती जागा तुम्ही सोडली गेली पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याग त्या ठिकाणी दाखवला. नंतर राजेश विटेकर आलाय. राजेश आहे का इथे कुठे? राजेश विटेकरच्या जाऊन मी होतो, आम्ही सर्व पदाधिकारी होतो, आम्ही त्यांच्या कामाची सुरुवात केली होती. पण राजेश, तुमचं अभिनंदन करतो की दादांनी घेतलेल्या निर्णयाच्यासाठी तुम्ही स्वस्थ राहिलात आणि जानकरांच्या उमेदवारासाठी तुम्ही सर्वाधिक त्या ठिकाणी प्रयत्न केलेत, त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो. धाराशिवची जागा आपण घेतली, लढण्यासाठी तर जागा लागतातच म्हणून घेतली. शिरूरची जागा आपण मिळवली. आढळराव साहेब, तुमचं सुद्धा आज पक्षामध्ये स्थापनेच्या दिनाच्या निमित्ताने मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. तुम्ही पण आम्हाला राष्ट्रवादीला तिथं पराभूत केलं बऱ्याच वेळेला. ते ज्या वेळेला उभे राहिले फक्त 19 अपवाद, 3 वेळेला ते शिवसेनेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. यावेळेची मी सांगितलं ना, निवडणुकीची समीकरणच वेगवेगळी राहिली, वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं. पण आज आम्हाला खूप समाधान वाटतंय की दिलीपराव या बाजूला आहे दादांच्या आणि डाव्या बाजूला शिवाजीराव आहेत. निवडणुकीचे निकाल लागलेत, वेगवेगळी समीकरणं मांडली जातात, अमुक झालं तमुक झालं वगैरे वगैरे. आज आपल्याला निर्धार करून उठायचा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवरती पक्षाचं संघटन आपल्याला उभं करायचं आहे. एक गोष्ट निर्विवादपणाने त्या ठिकाणी आज आहे. या जाहीररीत्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेल्या कार्यकर्त्यांना निक्षूनपणाने सांगू इच्छितो आहे. दादाही या ठिकाणी आहेत, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब तुम्ही पण या ठिकाणी आहात. गेले 2-3 दिवस आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होतो. अनेकांना असं वाटतं प्रफुल्लभाई की लोकसभेच्या निवडणुकींच्या मध्ये आपल्याला केवळ 4 जागा मिळाल्या, विधानसभेच्या निवडणुकींच्या मध्ये काय होईल. माझ्या सर्वच प्रवक्त्यांना आणि आता सर्वच मंत्र्यांना विनंती आहे की आता जागा वाटपाच्या वतीमध्ये तुम्ही कोणी आता काही बोलूच नका. कारण तुम्ही कोण बोललात की लगेच वेगवेगळ्या आपल्या मित्र पक्षांचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतात आणि वातावरणामध्ये कुठं ना कुठेतरी दूषितपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 53 आहे. आपली सुरुवात 53 पासून होणार आहे. त्रेपन्न अधिक 2 55 आणि अजून 2-3 तुमच्या सोबत आहेतच दादा, म्हणून ते खोडके तिकडे बसलाय. त्यामुळे ते तुम्ही 55-57 पर्यंत जाल आणि त्याच्यानंतर मग ती पुढची वाटचाल जी काय आहे ती त्याच्यापेक्षा मी अधिक शब्दप्रयोग या ठिकाणी करू इच्छित नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. आणि मला विश्वास आहे की अनेक वेळेला अनेक परिमाणं त्या ठिकाणी मांडली जात असतील आणि मागेच मी या ठिकाणी षण्मुखांमध्ये बोललो होतो आणि आजही दुरुक्त या ठिकाणी करतोय. नवीन अजित पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हे विश्वासार्हतेचं पर्व आहे, विश्वासघाताचं पर्व या ठिकाणी नाही आहे. हे विश्वासार्हतेचं पर्व त्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ते स्पष्टपणाची जाण आणि जाणीव त्या ठिकाणी असताना आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. समाजातले वेगवेगळे घटक आज जे काही दुरावले गेलेले आहेत त्या सर्व घटकांना सोबत राहण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला त्या ठिकाणी काम करावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादा आज मी आपल्याकडे मागणी करतोय, पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून नव्हे.